सुस्वागतम सुस्वागतम विद्यार्थी मित्र. संख्या भाग 1 या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत. यातील उपघटक अभ्यासाला घेतलाय लोकसंख्या वितरण. चला तर पाहूया लोकसंख्या वितरण. मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास भूगोलात केला जातो. भूगोलात अभ्यास केला जातो मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध. लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या एका शाखेत केला जातो आणि मानवी भूगोलाच्या एका शाखेत लोकसंख्येचा अभ्यास केला जातो, कारण एकमेकांशी संबंधित आहेत या बाबी. या शाखेला लोकसंख्या भूगोल असे म्हटले जाते. लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण. वितरण म्हणजे वाटप, की लोकसंख्या भूपृष्ठावर कशी वाटप झालेली आहे, आणि आकृतीबंधाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो, की लोकसंख्येचं वितरण या भूपृष्ठावर जेवढी जमीन आहे त्यावर कसं झालेलं आहे. लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास देखील या विषयात होत असतो. मग मानवी भूगोल अभ्यासताना लोकसंख्येची गुणात्मक रचना कशी आहे, संख्यात्मक रचना कशी आहे याचाही अभ्यास इथे केला जातो. लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासातील मुद्दे आहेत. वाढती लोकसंख्या किंवा कमी होणारी लोकसंख्या किंवा पर्याप्त लोकसंख्या जर असेल तर याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, त्या प्रदेशाचा विकास कसा होतो किंवा होत नाही, याबाबतचा अभ्यास इथे मानवी भूगोलात केला जातो किंवा लोकसंख्या भूगोलात केला जातो. या पाठात आपण मानव एक संसाधन म्हणून अभ्यासणार आहोत. मग आता आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत मानव एक संसाधन आहे, साधन संपत्ती आहे विकासाच्या दृष्टीने. म्हणून मानवी भूगोल आणि पर्यावरण किंवा मानव यांचा परस्पर संबंध आहे. मानव एक संसाधन आहे, त्या दृष्टीने आपण या पाठात अभ्यास करणार आहोत. आता पहा, लोकसंख्या वितरणाचा इथे एक तक्ता दिलेला आहे, आकृती दिलेली आहे. लोकसंख्या वितरण आणि तुम्हाला करून पहा म्हटलंय. हे अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत, ती सोडवायची आहेत. आता पहा, आकृती 1-1 मधील विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक अभ्यास करा. हे वर्तुळ आहे, त्याला विभाजित वर्तुळ म्हणतात. आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता 2 वर्तुळ आहेत. पहिले इथे वर्तुळ दिलंय खंडांतर्गत भूमीची टक्केवारी, म्हणजे वेगवेगळ्या खंडांच्या मध्ये किती टक्केवारी आहे जमिनीची, म्हणजे भूमी कोणत्या खंडामध्ये किती भूमी आहे याचा असा अर्थ समजून घ्यायचा आहे. मग आपण खंडांतर्गत भूमीची टक्केवारी जी आहे, आफ्रिकामध्ये किती आहे, अंटार्क्टिकामध्ये किती आहे, आशियामध्ये किती आहे, उत्तर अमेरिकामध्ये किती आहे, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया यांचं प्रमाण इथे दिलेलं आहे. या रंगांच्या द्वारे दर्शवले. इथे नकाशा काढताना जसं रंग भरतात सूचीमध्ये तसे रंग पण दर्शवले आहेत. दुसऱ्या वर्तुळाकृतीमध्ये लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दाखवलेली आहे खंडांच्या मध्येच. आफ्रिका, आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया इथे पण सूची दिलेली आहे, रंग दाखवलेले आहेत. आणि इथे किती टक्केवारीमध्ये लोकसंख्येचं वितरण आहे ते दाखवलंय. यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1. कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे? आता यावरून आपल्याला उत्तर सापडतंय की ऑस्ट्रेलिया खंडामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे. ती किती दाखवलेली आहे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये? अगदी कमी आहे, 0.55. इथे दिसतंय पहा, 0.55. हे अतिशय कमी असलेली ऑस्ट्रेलियामधली लोकसंख्या. दुसरा प्रश्न पाहूया आपण. भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता? भूमी पण कमी आहे आणि लोकसंख्या पण कमी आहे असा खंड कोणता आहे? तर पाहूया आपण. इथे लोकसंख्या कमी आहे तर ऑस्ट्रेलिया तर माहितीच लक्षात आले आपल्या की 0.55 आहे. आणि इकडे पण ऑस्ट्रेलियाच आहे भूमीच्या संदर्भात पण. हे पिवळ्या रंगाचा 5.90 आहे इथे. म्हणजे इथे पण उत्तर येणार आहे आपलं ऑस्ट्रेलिया. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता? भूमी पण आणि लोकसंख्या पण जास्त असलेला खंड आता पहा हिरव्या रंगातला दिसतोय तो आहे आशिया खंड. आता त्याचं प्रमाण पाहूया आपण आशिया खंडातलं, की आशिया खंडाचं इथे या रंगामध्ये प्रमाण दिलेलं आहे पहा हिरव्या रंगामध्ये 59.65.
आणि इथे आशिया खंडाचा हिरवा रंग आहे 29.20. याप्रमाणे आपल्याला उत्तर सापडलं. आशिया खंडामध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे. नंतर चौथा प्रश्न पाहूया आपण. चौथा प्रश्न आहे, कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे, त्याचे कारण काय? आता इथे जी खंडांची नावं आहेत आणि इथे नावं आहेत त्यातली पाहायचं कोणतं नाहीये आणि त्याचं कारण काय आहे, त्याचं उत्तर आपण पाहूया. वरती घेतलंय ते जागा नाहीये म्हणून. चौथं, लोकसंख्या वितरण दर्शवणाऱ्या खंडात अंटार्क्टिका खंड कमी असून तेथे कायम म्हणजे स्थायिक वास्तव्य करणारी लोकसंख्या नाही. की इथे लोकसंख्या जी आहे ती नाहीये. कोणत्या खंडामध्ये? तर अंटार्क्टिका खंडामध्ये हे वितरण कमी आहे. इथे नाव नाहीये इथे अंटार्क्टिका. कारण का? तर तिथे वास्तव्य करणारी लोकसंख्या नाही. तिथे सगळं बर्फच आहे. मानवी वस्ती तिथे नाही. अशा प्रकारे अभ्यास करून याची उत्तरं शोधता येतात. आता पाहूया आपण भौगोलिक स्पष्टीकरण काय आहे. यावरून आपल्या वर्तुळाकृतीवरून लक्षात येते लोकसंख्येचे जागतिक वितरण असमान आहे. असमान याचा अर्थ वेगवेगळ्या खंडामध्ये लोकसंख्याचं प्रमाण वेगवेगळं आहे. भूमीची टक्केवारी वेगवेगळी आहे. जगाची लोकसंख्या 2019च्या आकडेवारीनुसार सुमारे 7.7 अब्ज इतकी आहे. हे प्रमाण लक्षात ठेवा. महत्वाचा प्रश्न. 1919ला जे प्रमाण आहे ते आहे 7.7 अब्ज जगाची लोकसंख्या आणि त्याचं वितरण मात्र असमान आहे. ते लक्षात येते आपल्या. खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी खालीलप्रमाणे. म्हणजे कोणत्या खंडामध्ये किती लोकसंख्या आहे त्याचं वाटप झाले ते पाहूया. वर्तुळाकृतीवरून आपल्याला लक्षात येतं. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेची एकत्रित भूमी जगाच्या एकूण भूमीच्या सुमारे 28% असून तेथील लोकसंख्या केवळ 18%. पहा की उत्तर आणि दक्षिण अमेरिका म्हणजे अमेरिकेमध्ये भूमी 28% आहे. म्हणजे जगाची जेवढी भूमी आहे त्याच्यापैकी 28%. पण लोकसंख्या मात्र केवळ 18% आहे. हे प्रमाण लक्षात ठेवा. 28% भूमी आणि 18% जमीन, 18% लोकसंख्या आहे. म्हणजेच काय? तर 29% जमीन आहे आणि 71% पाणी आहे. एकूण भूपृष्ठ म्हणजे पूर्ण पृथ्वीवर त्यापैकी एकूण भूमीच्या त्यातला 28% भूमी जी आहे ती अमेरिकेची आहे, उत्तर आणि दक्षिण, आणि लोकसंख्या मात्र फक्त 18%. आता त्याचप्रमाणे आशिया खंडाची भूमी पाहू. आशिया खंडाची भूमी आहे 30%, तर लोकसंख्या 60%. पहा, डबल. म्हणजे लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे आणि भूमीचं प्रमाण कमी आहे आशिया खंडात. वर्तुळाकृतीत लक्षात येते. युरोप खंडाची भूमी 7% असून त्यावरील लोकसंख्या सुमारे 5% आहे. इथे पण भूमी जास्त आहे 7% आणि लोकसंख्या केवळ 5%. तर ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी 6% आहे असून लोकसंख्या 1% सुद्धा नाही. 1% कमी लोकसंख्या आहे ऑस्ट्रेलियामध्ये. भूमी 6%. अंटार्क्टिका खंडाची भूमी 9% आहे, परंतु त्यावर स्थायिक मानव राहत नाही. तिथे 9% अंटार्क्टिका खंडाची भूमी आहे, पण तिथे मानवी वस्ती नाही, मानवी लोकसंख्या नाहीये तिथे. जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण फक्त संख्येवरून स्पष्ट होते असे नाही, तर एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण समजून घेता येते. म्हणजे केवळ जागतिक भूमी किती आहे, तिथे लोकसंख्येचं वितरण किती झालंय यावरूनच स्पष्ट होत नाहीये म्हणजे लोकसंख्येचे वितरण. तर एका क्षेत्रफळात, एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात म्हणजे 1 किलोमीटरच्या परिघात किंवा क्षेत्रात किती लोक राहतात यावरून देखील लोकसंख्येचं वितरण समजून येतं. आणि यालाच लोकसंख्येची घनता म्हणतात. म्हणजे 1 किलोमीटरच्या किंवा एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात त्याला लोकसंख्येची घनता म्हणतात. त्याचं सूत्र पण आहे. लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या छेद एकूण क्षेत्रफळ म्हणजे चौरस किलोमीटर एक किंवा जे असेल ते. या सूत्राच्या सहाय्याने लोकसंख्येची घनता काढता येते. एकूण लोकसंख्या अंशस्थानी घ्यायची, छेदस्थानी घ्यायचं एकूण क्षेत्रफळ. यावरून घनता काढता येते. संबंधित देशाची लोकसंख्या, संबंधित देशाचं क्षेत्रफळ घ्यायचं, घनता काढता येते त्यावरून. आता पहा बरे, तुम्हाला जमतंय का? उपक्रम दिलाय, पहा बरे जमते का?
तक्ता 1.1 मध्ये 2018 नुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश त्यांच्या क्षेत्रफळासह दिलेले आहेत. लोकसंख्येची घनता काढा व खालील तक्ता पूर्ण. आता आपल्याला एक पुढचा तक्ता पूर्ण करायचा आहे. त्या तक्त्यात काय दिलेले आहे? प्रमाण 2018 नुसार जास्त लोकसंख्या असलेले देश दिले, त्यांचं क्षेत्रफळ पण दिलेलं आहे. त्यावरून लोकसंख्येची घनता काढायची आणि तक्ता पूर्ण करायचा आहे. आता सूत्र आपण मागे पाहिलेलं आहे, त्यावरून आपण पाहूया तक्ता. आता पहा, इथे तक्त्यामध्ये दिलेलं आहे. या तक्त्यातलं उत्तर आपल्याला शोधायचं. इथे अनुक्रम नंबर, देश, लोकसंख्या कोटीमध्ये दिली आहे 2018ची, क्षेत्रफळ दिले लक्ष चौरस किमीमध्ये आणि त्यावरून लोकसंख्येची घनता आपल्याला इथले काढायचंय. आता चीन, भारत आणि अमेरिका हे 3 देश पाहूया आपण. आता क्रमांक 1 चीन, लोकसंख्या आहे 142.8 कोटी. पहा, चीन लोकसंख्या आहे 142.8 कोटी, क्षेत्रफळ आहे 96.0. तर आपण गुणोत्तर जर केलं तर त्याचं उत्तर येणार आहे 149. इतकी लोकसंख्येची घनता चीनमध्ये आहे. क्रमांक 2चा देश पाहूया आपण, भारत. भारतामध्ये लोकसंख्या 135.3 कोटी आणि क्षेत्रफळ आहे 32.9 लक्ष चौरस किमी. तर आपण सूत्रामध्ये या किमती टाकल्या तर उत्तर येणार आहे 411. म्हणजे पहा, चीनमध्ये 1 किलोमीटरच्या परिसरात एवढे लोक राहतात 149, भारतामध्ये 411. म्हणजे लोकसंख्या भारताची जास्त आहे घनता. आता आपण तिसरा देश पाहूया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. लोकसंख्या आहे तिथे 32.7 कोटी आणि क्षेत्रफळ आहे 95.3 लक्ष चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता येईल 34. पुढचे आपण देश पाहूया. क्रमांक 4चा देश आहे इंडोनेशिया आणि तिथे 26.8 इतकी लोकसंख्या आहे कोटी आणि त्याचं क्षेत्रफळ आहे त्या देशाचं 19.1 चौरस लक्ष किलोमीटर. आता त्याची घनता येणार आहे 140. पुढचा देश आहे पाकिस्तान. पाकिस्तानची लोकसंख्या आहे 21.2 कोटी आणि क्षेत्रफळ आहे 8.9. तर याचं घनता येणार आहे 238. यानंतर पुढचा देश आहे ब्राझील. ब्राझीलची लोकसंख्या आहे 20.9 कोटी आणि क्षेत्रफळ आहे 85.2. याची घनता येणार आहे 25. यानंतर नायजेरिया 19.6 लोकसंख्या, 9.2 क्षेत्रफळ आहे, तर घनता येणार आहे 213. यानंतरचा देश बांगलादेश 16.1 लोकसंख्या, 1.5 क्षेत्रफळ, घनता येणार आहे 1073. यानंतर रशिया लोकसंख्या 14.6 आणि भूमीचं क्षेत्रफळ 171.0, घनता येणार आहे 9. यानंतर शेवटचा 10वा देश घेतलाय मेक्सिको. लोकसंख्या 12.6, क्षेत्रफळ 19.7, घनता येणार आहे 64. पहा, सर्वात कमी आहे रशियाची घनता, भारताची 411 जास्त आहे. यावरून लोकसंख्येचं वितरण लक्षात येतं. आता पाहूया आपण जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतीबंध. आता आकृती 1.1 मध्ये असलेली विभाजित वर्तुळे आणि वरील तक्ता 1.1 यांचा एकत्रित अभ्यास करून, म्हणजे वर्तुळाकृती 2 अभ्यासले आपण आणि तक्ता 1 अभ्यासले, यावरून पुढील निष्कर्ष काढता येतो. त्यावरून आपल्याला काय लक्षात येतं ते पहा. लोकसंख्येचे खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दृष्टीने असमान दिसत आहे. म्हणजे संख्येने पण आणि घनतेने पण असमान आहे. जास्त लोकसंख्येच्या प्रदेशात ते प्रकर्षाने जाणवते. जिथे जास्त लोकसंख्या आहे तिथे घनता जाणवते. जास्त हे प्रदेशात जाणवते असमान वितरण. लोकसंख्या वितरणाचा आकृतीबंध व लोकसंख्येची घनता यामुळे एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये सहजपणे जाणून घेता येतात. यावरून लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये लक्षात येतात. पहा, लोकसंख्येचे वितरण भूपृष्ठावर कसे झाले आहे हे नकाशा वाचून सहज समजते.
मग भूपृष्ठावर लोकसंख्येचं वितरण कसं झालंय ते आकृती 1.2 मध्ये आपल्या लक्षात येईल नकाशावरून. पण हा नकाशा इथे स्लाइडवर छोटा दिसतोय, तुम्हाला पुस्तकामध्ये व्यवस्थित दिसेल. जागतिक लोकसंख्या वितरण कसं झालेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खंडामध्ये ते लक्षात येईल. आता पाहूया, तुम्हाला माहिती दिलेली आहे नकाशाशी मैत्री. आकृती क्रमांक 1-2 मधील नकाशा पहा, त्याची तुलना पृष्ठ 83 वरील जगाच्या प्राकृतिक नकाशाशी करा. म्हणजे आकृतीची आणि नकाशाची तुलना करायची. लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटकांचा झालेला परिणाम समजून घ्या आणि खालील तक्ता पूर्ण करा. तुमच्या सोयीसाठी एक उदाहरण सोडवल्यात. आपल्याला तक्ता पूर्ण करायचा या दोन्ही नकाशांच्या वरून. पाहूया आपण. आपल्याला हा तक्ता दिलेला आहे पूर्ण करण्यासाठी. तक्ता क्रमांक आहे पहिल्या प्रकरणातला 2. इथे खंडांची नावं दिलेली आहेत. दुसऱ्या रकान्यामध्ये दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक. तिसऱ्या रकान्यामध्ये लोकसंख्या विरहित किंवा विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक लिहायचे. उदाहरण दिलेलं आहे. उत्तर अमेरिकेमध्ये किनारी प्रदेश दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारा हा प्राकृतिक घटक आहे. आणि विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारा घटक वने, वाळवंट, हिमाच्छादित प्रदेश. आता इथे आणि इथे खंड आणि ही माहिती लिहायची आहे. इथे जागा पुरणार नाही, म्हणून आपण पुढच्या पानावर घेऊया. पहा, या रकान्यामध्ये खंड, दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले प्राकृतिक घटक आणि कमी किंवा विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले प्राकृतिक घटक. आता उत्तर अमेरिकेच्या बाबत पाहूया आपण. समुद्रकिनारी प्रदेश, पंचमहासरोवरे व या सरोवरांचा मैदानी प्रदेश, गल्फचे व प्रेरीज मैदानी प्रदेश, मिसिसिपी नदीचे सुपीक खोरे, हवामान, रॉकी व ॲपलेशियन पर्वत, कॅनडाच्या उत्तरेकडील अतिशीत व हिमाच्छादित हवामान, कोलोरॅडो वाळवंट हे कमी लोकसंख्येला कारणीभूत ठरले घटक. दुसरा खंड आहे दक्षिण अमेरिकामध्ये. दाट लोकसंख्या का आहे तिथे प्राकृतिक घटक पाहूया. समुद्रकिनारी प्रदेश, ॲमेझॉन व ॲरोनिको नद्यांचे सुपीक प्रदेश, उरुग्वे, पराग्वे व पंपास मैदाने, हवामान. आता कमी लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले घटक अँडीज पर्वतरांगा, अटाकामा वाळवंट, विषुववृत्तीय हवामान व विषुववृत्तीय जंगले. युरोपच्या संदर्भात पाहूया. युरोप खंडाला दाट लोकवस्तीला कारणीभूत ठरलेले घटक पाहू. समुद्रकिनारी प्रदेश, डोंगर बँक, उथळ किनारे, होल्गा, राईन, डॅन्यूब, पो या नद्यांचे सुपीक प्रदेश, समशीतोष्ण हवामान, भूमध्य सागरी हवामान, गल्फ स्ट्रीम. आता कमी लोकसंख्येला कारणीभूत ठरलेले घटक आल्प्स, कॉकेशस, स्कॅडिनेव्हियन, क्योलेन पर्वतीय प्रदेश, टुंड्रा व तैगा हवामान, तसेच उत्तरेकडील प्रदीर्घ हिवाळे. दाट आणि विरळ लोकसंख्येचे दोन्ही बाबी या 3 खंडांच्या संदर्भात अभ्यासल्या. पुढच्या खंडांची माहिती घेऊया आपण. आफ्रिका खंडाबाबत दाट लोकवस्ती का आहे तर पाहू. समुद्रकिनारी प्रदेश, नाईल नदीचे मैदान, नायजर नदीचा त्रिभुज प्रदेश, व्हिक्टोरिया सरोवर, उत्तरेचे भूमध्य सागरी हवामान. विरळ लोकसंख्या, त्याचं कारण पाहूया. विषुववृत्तीय हवामान, विषुववृत्तीय व कांगो नदी प्रदेशातील जंगले, उष्णकटिबंधीय हवामान, ॲटलास पर्वतीय प्रदेश, सहारा, कलहारी वाळवंट. आशिया खंडाच्या संदर्भात दाट लोकवस्तीचे घटक पाहूया. कारण समुद्रकिनारी प्रदेश, गंगा, सिंधू, होयांगहो, यांगत्से इत्यादी नद्यांचे मैदानी सुपीक खोरे, मेसोपोटेमिया मैदान, मोसमी हवामान, खनिज तेल व खनिज संपत्तीची उपलब्धता. कमी लोकसंख्येची कारणं पाहूया. हिमालय, काराकोरम, हिंदुकुश व इतर पर्वतीय प्रदेश, तिबेटच्या पठारावरील बर्फाच्छादन, सायबेरिया मैदानी प्रदेशातील दलदलीचा प्रदेश, गोबी, थर, अरेबियन इत्यादी वाळवंट, उत्तरेकडील तैगा हवामान. ऑस्ट्रेलियामध्ये दाट लोकवस्तीची कारणं पाहूया आपण. प्राकृतिक घटक, समुद्रकिनारी प्रदेश, आयर सरोवर व मरे डार्लिंग मैदानी प्रदेश, डाऊन्स गवताळ प्रदेश, अंतर्गत जलप्रणाली, दक्षिणेकडील समशीतोष्ण हवामान, उत्तरेकडील मोसमी हवामान, खनिज साठे. कमी लोकसंख्या असण्यासाठी प्राकृतिक घटक, पर्वतीय प्रदेश, ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट प्रदेश, मध्यवर्ती भागातील शुष्क हवामान व कमी पर्जन्य प्रदेश. शेवटचा अंटार्क्टिका खंड. इथे
दाट लोकवस्ती नाही. त्याची कारणं काय आहेत? वर्षभर बर्फाच्छादन व अतिथंड हवामान. अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केला. आता पाहूया कमी लोकसंख्येच्या प्रदेशावर परिणाम करणारे घटक. कमी लोकसंख्येच्या प्रदेश का आहे त्याची कारणं: बर्फाच्छादित प्रदेश, ध्रुवालगतचे प्रदेश, वाळवंटी व पर्वतीय प्रदेश, तसेच प्रतिकूल हवामान इत्यादी. जास्त लोकसंख्येच्या प्रदेशाला अनुकूल घटक: किनारी प्रदेश, नद्यांचे सुपीक मैदानी प्रदेश, प्राकृतिक रचनेशिवाय प्रभावी प्राकृतिक घटक. उदाहरणार्थ वने, ॲमेझॉन व कांगो नदीचे खोऱ्यातील वनांचा प्रदेश. प्राकृतिक रचना व वनाशिवाय लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक: मृदा, खनिज संपत्ती व ऊर्जा साधनांची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता या घटकांचाही लोकसंख्या वितरणावर परिणाम होतो. आता माहिती पाहूया. भौगोलिक स्पष्टीकरण: जागतिक लोकसंख्येच्या वितरणाची प्राकृतिक रचनेसोबत तुलना केली असता खालील मुद्दे प्रकर्षाने जाणवतात. आता प्राकृतिक रचनेची तुलना केली लोकसंख्या वितरणाच्या संदर्भात तर काय समजतंय? बर्फाच्छादित प्रदेश, उत्तर व दक्षिण ध्रुवालगतच्या प्रदेशात लोकसंख्या फार कमी आढळते. वाळवंटी प्रदेशातही लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. जिथे वाळवंट आहे किंवा बर्फाच्छादित प्रदेश आहे तिथे लोकसंख्या विरळ आहे. पर्वतीय प्रदेशातही लोकसंख्या कमी आढळते. मैदानी व किनारी भागात लोकसंख्या जास्त असते. काही ठिकाणी नदी खोऱ्यांचा प्रदेश असूनही लोकसंख्या विरळ आढळते. उदाहरणार्थ ॲमेझॉन नदीचे खोरे. याचाच अर्थ प्राकृतिक रचनेशिवाय इतरही घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात. उदाहरणार्थ वने. म्हणजे प्राकृतिक रचनेच्या व्यतिरिक्तही अनेक घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात. आता सांगा पाहू, तुम्हाला उपक्रम दिलाय. प्राकृतिक रचना व वनांशिवाय असे कोणते घटक आहेत जे लोकसंख्या वितरणावर परिणाम करत असावे याची यादी करा. आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्यावरून ही यादी करता येईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे मराठी, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल तसेच समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान अशा विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत. मूल्यमापन आराखडा, 20 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन, 80 गुणांच्या प्रश्नपत्रिका, सराव, नमुना प्रश्नपत्रिका, बोर्डसाठी उपयुक्त प्रश्न अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर आणि अतिशय महत्त्वाची माहिती पोस्ट केलेली आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण, शिक्षण, जल सुरक्षा या विषयांच्या संदर्भात प्रकल्प मार्गदर्शन वगैरे सुद्धा केलेलं आहे. हे सर्व पाहायचं असेल तर या चॅनलवर जा, प्लेलिस्ट पहा. प्लेलिस्टवर तुम्हाला जो विषय अभ्यासायचा आहे तो पहा आणि जर व्हिडिओ लेक्चर आवडले तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. कारण लेक्चर पाहायला फुकट आहेत. तुमची कमेंट तुम्ही जर लाईक केलं तर अतिशय प्रेरणादायक वाटत असतं. म्हणून लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.